येत्या 3 दिवसात याला बडतर्फ करावं, अन्यथा प्रसाद पाटील. सीपीआर रुग्णालयातील सर्जिकल साहित्य व खरेदी घोटाळा प्रकरणी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. या घोटाळ्यात बनावट लेटरपॅड व खोटी स्वाक्षरी वापरून खरेदी प्रक्रिया राबवण्यात आली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला असून याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सर्जिकल साहित्य व औषधांच्या खरेदी घोटाळ्यामध्ये दोषी असणारा भ्रष्टाचारी मयूर लिंबेकर याला साथ देणाऱ्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पर्दाफाश आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे. आज या ठिकाणी सध्याचे CPRचे जे डीन आहेत सत्यवान मोरे यांनी असत्यवान कृत्य करून त्या मयूर लिंबेकर संघ आर्थिक तडजोडीने व्यवहार करण्यासाठी त्यांनी कोल्हापुरातील एका कॅफेमध्ये जी बैठक घेतली होती त्या बैठकीचा व्हिडिओ आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी सादर करतोय. शिवाय लिंबेकर विरुद्ध फक्त लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला, त्याच्यावरती दुसरा गुन्हा अद्यापही दाखल झालेला नाही आहे. कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी 4,63,87,500 एवढ्या रकमेचं एकच टेंडर काढणं अपेक्षित होतं. मात्र मयूर लिंबेकर संघ त्यांचे काय हितसंबंध जोडले होते माहीत नाही की ज्यांनी 9,63,900ची 50 टेंडर काढलीत. निविदा प्रक्रिया न काढता थेट तिने परचेस ऑर्डर काढल्या आणि 5,35,500ची एक काढली. अशा पद्धतीनं पळवाट करून त्या लिंबेकरला साथ देणारे तत्कालीन जिल्हाधिकारी, तत्कालीन जे CPRचे अधीक्षक होते, सिव्हिल सर्जन होते, शिवाय महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणचे आयुक्त, संचालक या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लिंबेकरला वाऱ्यावरती सोडलेलं आहे. ज्या मुलुंड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वाथोरे यांचं बनावट सही, शिक्का, लेटरपॅड तयार केलं, याबद्दल मुलुंड येथल्या दवाखान्या तिथल्या अधिकाऱ्यांमार्फत त्याच्यावरती मुंबईमध्ये गुन्हा दाखल होणं अपेक्षित असताना देखील आजही या अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळं आज लिंबेकर मोकाट फिरतोय आणि हा डीलबाज डीन सत्यवान जो असत्य कृत्य करून या लिंबेकर संघ हातमिळवणी करत आहे. येणाऱ्या 3 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याला बडतर्फ करावं. या महाराष्ट्रातल्या 13 जिल्हाधिकाऱ्यांना चुना लावणाऱ्या लिंबेकरची मुख्यमंत्र्यांमार्फत CID चौकशी करावी. अन्यथा येणाऱ्या 3 दिवसात या डीन सत्यवान मोरेला त्वरित बडतर्फ करावं. अन्यथा 3 दिवसानंतर संपूर्ण कोल्हापूरची जनता घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आजच्या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले. अन्यथा 3 दिवसानंतर संपूर्ण कोल्हापूरची जनता घेऊन मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला. यावेळी अभिजित पाटील, अभिजित राऊत, निलेश धुम्मा, निलेश आजगावकर, संजय चौगले, अजिंक्य शिंदे, राजन हुल्लोळी, उत्तम वंदुरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.